नमस्कार. मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण संत एकनाथांची बाजार ही काव्यरचना बघणार आहोत. संत एकनाथांचा जन्म औरंगाबाद जवळील पैठण या ठिकाणी झाला. वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. कुटुंबामध्ये आध्यात्मिक वातावरण तर होतेच, परंतु अगदी बालवयापासूनच संत एकनाथांना ईश्वरभक्ती, हरिकीर्तन यामध्ये रुची होती, आवड होती आणि तसं सातत्याने त्यांनी प्रयत्नसुद्धा केला. त्यांनी अनेक भारुडं लिहिली, अनेक अभंग लिहिले, अनेक गवळणी लिहिल्या. त्यांच्या अनेक शैलीतील रचना, ज्या काव्यरचना आहेत ह्या उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे एकनाथी भागवत, चतुश्लोकी भागवत, एकनाथी अभंगगाथा, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ, रामायण, हरिपाठ, अभंग, गवळणी व भारुडे इत्यादींच्या रचना त्यांच्या नावावर आजही अस्तित्वात आहे. आणि एकनाथ हे असं व्यक्तित्व होतं किंवा असं संतत्व होतं की ज्यांनी अध्यात्म, परमार्थ आणि हे भौतिक जग यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला होता. संसारात राहून त्यांनी परमार्थ साध्य केलेला होता. एकनाथांना लोकशिक्षक असं म्हटलं जात होतं. त्यांनी केवळ ईश्वरभक्ती सांगितली नाही, तर समाजामध्ये जो रूढीवाद आहे, समाजामध्ये ज्या वाईट चालीरीती आहे, जी बंधनं आहेत, ज्या समस्या आहे, यावरती प्रखरपणे प्रहार करण्याचं काम संत एकनाथांनी केलेलं होतं. म्हणूनच त्यांना लोकशिक्षक असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कर्नाटकातील बसवेश्वर यांच्यासोबत त्यांची तुलना केली जाते. बसवेश्वरांचंही कर्नाटकात असंच कार्य होतं. प्रस्तुत जो अभंग आहे बाजार या नावाचा, किंवा ही रचना आहे, या रचनेमध्ये कवी सांगत आहेत की हा जो संसार आहे, हे जे संपूर्ण भौतिक जग आहे, ही एक केवळ माया आहे, हा एक बाजार आहे. आणि यातून जर तरायचं असेल, यातून जर आपल्याला आपला उद्धार साध्य करायचं असेल, तर सज्जन सांगत्य किंवा सज्जनाची संगत ही नितांत गरजेची आहे. हा एक मौलिक संदेश आपल्याला कवी काव्यातून देत आहेत. आणि हा संदेश त्यांचा कालखंड 1533 ते 1599 आहे, परंतु आज रोजीसुद्धा आपल्याला मान्य करण्याची किंवा आज रोजीसुद्धा त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कारण तुम्ही ज्या वातावरणात राहता किंवा तुमचं जे आजचं हे वय आहे, या वयामध्ये किंवा कुठल्याही वयाची व्यक्ती असो, त्याची संगत जी आहे, सज्जन संगत असेल, सद्गुणांची संगत असेल, तर ती व्यक्ती त्याकडे आकर्षल्या जाते. आणि दुर्जनांचा संगत जर असेल, दुरितांची जर संगत असेल, तर ती व्यक्तीसुद्धा हळूहळू तशाच प्रकारची होत जाते. चला, प्रस्तुत काव्यात कवी काय म्हणतात बघूया. संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिऱ्हाईक पाही. संसार नगरी हा जो संसार आहे, ज्या घरादारात माझा जन्म झालेला आहे, ज्या परिसरात मी वाढत आहे, लहानाचा मोठा होत आहे, माझ्या अवतीभोवती जे नातलग आहेत, माझ्या अवतीभोवतीचा जो हा सर्व परिवार आहे किंवा हा जो परिसर आहे, हा सर्व काय आहे तर एक बाजार आहे. आणि बाजारामध्ये काय असतं तर घेणारा असतो, देणारा असतो, वेगवेगळ्या वस्तूंचा व्यापार तिथे होत असतो. मग हे आयुष्यसुद्धा असंच आहे. मी जन्माला आलो आहे, मी जगत आहे, माझ्या रोजच्या वेगवेगळे कार्य मी माझं करत आहे. आणि हे करत असताना एखाद्या बाजाराप्रमाणे माझं आयुष्य, त्या एखाद्या बाजारू वस्तूप्रमाणे माझं आयुष्य घेतल्या दिल्या घेतल्या जात आहे. मग जसं आयुष्य, तशाच माझ्या भावभावना, माझ्या व्यथा आणि वेदनासुद्धा या बाजारामध्ये जशा काही मांडल्या जातात, किंवा अगदी मीच बाजारामध्ये मांडल्या जात असल्याची भावना या ठिकाणी कवी व्यक्त करतात. कारण मला केव्हा राग येईल, मला कोणाबद्दल कुठला द्वेष वाटेल, माझ्या मनामध्ये कुठली असूया उत्पन्न होईल, मला केव्हा आनंद होईल, हे मला माझंसुद्धा सांगता येत नाही. कारण क्षणिक बाजाराचं रूप कसं पलटतं, भाव कमी जास्त होतात, तशी माझ्या मनातले विचार हे येतात जातात आणि वेगवेगळी रूपं बदलून वेगवेगळ्या नानाविध रूपांमध्ये ते माझ्यावर काय करत असतात तर हल्ला प्रतिहल्ला करत असतात. म्हणून कवी म्हणतात की काम क्रोध लोप याची गिऱ्हाईक पाही. मग या संसारामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर या सर्वांवरती हा संसार काय आहे तर निर्भर आहे. यात सुख नाही, त्यात सुख नाही, या हटाचे सुख कोठे नाही. असं वाटतं की माझ्याकडे एवढा पैसा आला की मी सुखी होईल, परंतु ही संपूर्ण सृष्टी गोल आहे. प्रत्येकाला 1 रुपयाची कमी असते. तुमच्याकडे 100 रुपये असतील,
तुमच्याकडे 99 रुपये असतील तर तुम्हाला 1 रुपया हवा आहे की ज्याचं तुम्हाला 100 रुपये करायचे आहे. 999 रुपये असतील तरी तुम्हाला 1 रुपयाची कमी असणार आहे, तर तुम्ही 1 रुपयासाठी धावणार आहात. अगदी लाखो करोडो रुपये जरी कमवले तरी तो 1 रुपया तुमच्याकडे कमी असणार आहे आणि तुम्ही रोज दैनंदिन आयुष्यामध्ये त्यासाठीच धावपळ करणार आहात. आयुष्यात थांबायचं कुठे हे आपल्याला कळत नाही. या अगदी एका शब्दामध्ये, एका ओळींमध्ये तास बोलता येईल किंवा एका तासापर्यंत त्याचं स्पष्टीकरण करावं, इतका मोठा भव्य अर्थ, भावार्थ, त्या सारार्थ या काव्याच्या ओळींमध्ये आपल्याला दिसून येतो. परंतु आपल्याला वेळेचा अभाव आहे, त्यामुळे आपण फक्त सारांश स्वरूपात ते बघत आहोत. यात सुख नाही त्यात सुख नाही, या हटाचे सुख कोठे नाही. जो हट्ट करावा जन्माला आल्यानंतर तर तो आहे मोक्षप्राप्तीचा, त्या ईश प्राप्तीचा, त्या परमार्थाचा. तोच जर हट्ट केला तर खऱ्या अर्थानं तुम्ही सुखी व्हाल. अन्यथा एक इच्छा निर्माण होणार, ती पूर्ण झाली की दुसरी पूर्ण झाली की तिसरी, इच्छांचं हे सत्र असं कायम सदोदित सुरू राहणार. या हठासी थोर मेले, नारद शुक भीष्म उमगले, आणिक संती बाजार पाहिला, व्यर्थ जाणोनी निराश भाविला. मग आता या कुठला हट्ट करायला सांगतायत की त्या ईश्वरीय शक्तीला, त्या ब्रह्मांडीय शक्तीला जाणण्याचा, त्याला समजून घेण्याचा, त्यासोबत एकरूप होण्याचा किंवा मोक्षाचा मार्ग अवलंबण्याचा मार्ग आपल्याला या ठिकाणी संत एकनाथ सांगत आहेत. परंतु हा मार्ग इतका सोपा नाही. कित्येक जणांनी तो प्रयत्न केला. या जीवसृष्टीवर अस्तित्वात आल्यापासून कितीतरी मनुष्य जन्माला आले. अगदी गोर गरीब श्रीमंत राजा रंक कुणीही असेल, कुठल्याही जातीपंथ धर्माचा असेल तरी तो जन्माला आला आणि काय साध्य केलं आणि काय साध्य झालं नाही हे त्याचंही कळलं नाही आणि त्यातच त्याचा अंत झाला. जन्म पुनर्जन्म हे चक्र, तो सतत त्या चक्रामध्ये अडकून राहतो. कर्मसिद्धांत जो आहे तो प्रत्येक पुन्हा जन्म घेण्यास आपल्याला भाग पाडतो आणि प्रत्येक जन्माची वेगवेगळी कर्म घेऊन आपण परत नव्याने जन्माला येत असतो. मग आता जर कुठेतरी आत्मिक उन्नती तुम्हाला साध्य करायची असेल तर तुम्हाला हट्ट करावा लागेल, जिद्द करावी लागेल, तुम्हाला साधना करावी लागेल, तसा तपश्चर्या करावी लागेल, तरच तुम्ही या सर्व भवसागराला तारू शकाल. आणि कित्येक जणांनी तो प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये यशस्वी होणारे किंवा त्यामध्ये जे साध्य करायचं आहे ते साध्य करणाऱ्यांची संख्या ही नगण्य आहे. कित्येकांनी तो प्रयत्न करून ते असफल झाल्याचीच उदाहरणं अधिक आहे. परंतु तो प्रयत्न करणं हे नितांत गरजेचं आहे. पहिलं पाऊल उचलल्यानंतरच तुम्हाला पुढचा मार्ग हा दिसत असतो. अन्यथा या भवसागरातून तुम्हाला कुणीच तारू शकणार नाही. हा संपूर्ण संसारच एक मायाजाळ आहे, एक मृगजळ आहे आणि तुम्ही त्यामध्ये सातत्याने धावत असता. दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ, अगदी प्रत्येक क्षणाला तुमची धाव सुरू असते. आता एकनाथांचा कालखंड हा जुना आहे. आजच्यासारखे तुमच्या हातामध्ये जसे मोबाईल आहेत, जसं मल्टीमीडिया आपल्या अवतीभोवती आहे, हे तरी आणखी एक प्रचंड मोठं महाजाळ आहे. या मृगजळामध्ये प्रत्येक जण फसल्या जात आहे, प्रत्येक जण ओढल्या जात आहेत आणि आपलं आयुष्य काय आणि वास्तविक जीवन काय यापासूनच तो दुरावल्या जात आहे. ज्याला आपण आज वास्तविक जीवन म्हणतो तेच संत एकनाथांना त्या कालखंडामध्ये मृगजळ वाटत होतं. तोच संत एकनाथांना बाजार वाटत होता. संत एकनाथ जर आजच्या कालखंडात असते तर त्यांनी या मृगजळाला काय म्हटलं असतं, जे मल्टीमीडियाचं आपलं जग आहे ते. तर असो, कवी काय म्हणतायत की अनेक संती बाजार पाहिला, व्यर्थ जाणोनी निराशा भाविली. की उद्धार करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु त्यात ते अपयशी झाले. परंतु प्रयत्न करणं हे नितांत गरजेचं आहे. शेवटच्या ओळीमध्ये बघा काय म्हणतायत, या बाजारी सुख नाही भाई, माझे माझे म्हणून ओझे वाहे. हा जो संसाररूपी बाजार आहे, या बाजारात सुख नाही. मी जन्माला आल्यानंतर माझ्या आईवडिलांचं ध्येय की मला सर्व सुखसुविधा दिल्या जाव्यात म्हणून ते आतोनात काबाड कष्ट करत राहणार आणि मला त्या सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करणार. विशिष्ट वयानंतर माझं लग्नानंतर मला अपत्य, परत मी संसारामध्ये. मग आता नंतर माझं ध्येय काय, तर मलासुद्धा मुलं बाळं आणि संसार, मग त्यांचं लग्न, त्यांची अपत्य, हे चक्र सातत्याने आपलं सुरूच आहे. त्याला कुठेच पायबंद लागत नाही किंवा ते कुठेच त्याला ब्रेक दिल्या जात नाही किंवा ते चक्र कुठेच थांबत नाही. अव्याहतपणे हे चक्र या बाजाराचं असंच सुरू राहतं आणि त्यातून आपल्याला सुख प्राप्त मात्र कुठेच होत नाही.
असं वाटतं की हे मिळाल्यानंतर मला सुख मिळेल, ते झाल्यानंतर मला सुख मिळेल, परंतु त्या सुखाची दरवेळेस निराशा होते किंवा आलेलं सुखसुद्धा आपल्याला समजत नाही किंवा मानवत नाही, किंवा असं जाणवतं की सुख हे एखाद्या धाग्याप्रमाणे आहे आणि दुःख एखाद्या पहाडाप्रमाणे आपल्यावरती आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे. अशा प्रकारची ही आजच्या मनुष्यसृष्टीत मानवाची व्यथा व वेदना झालेली आहे. आणि प्रत्येक गोष्ट आपण माझी माझी म्हणत असतो, परंतु खरंच काय असतं, अगदी नग्न होऊन आपण जन्माला येतो आणि त्याच अवस्थेमध्ये तुम्ही एक रुपयासुद्धा, ज्या पैशासाठी आपण अव्याहतपणे कष्ट करत असतो, ज्या प्रसिद्धीसाठी आपण आयुष्यभर झटत असतो, त्यातलं आपल्या सोबत काहीही येऊ शकत नाही, ते सगळं इथल्या इथेच पडून असतो. तरीसुद्धा हे माझं, ते माझं, हे करायचं आहे, ते करायचं आहे, याचं ओझं आपण मात्र अव्याहतपणे सातत्याने आपल्या डोक्यावरती घेऊन फिरत असतो. आजच्या तरुणांनासुद्धा यातून बोध घेण्यासारखी गोष्ट आहे की जे पूर्वपार चालत आलेलं आहे तेच मलासुद्धा चालवायचं आहे का? माझं आयुष्य काय, माझा जन्म का, माझ्या यावर चिंतन मनन होणं हे नितांत गरजेचं आहे. माझा जन्म का झाला, ईश्वर ही संकल्पना काय आहे, धर्म हे काय आहे, मनुष्य जीवन हे काय आहे आणि या जीवनाचं चक्र काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. हे ओझं वाहणं बंद करावं लागणार आहे, तरच आपण आपल्या एका आत्मिक उन्नतीकडे किंवा एका उदात्त उच्चतम हेतूकडे आपण वळू शकू. ऐका जनार्दनी बाजार लटिका, संत संगा वाचुनी नोहे सुटका. आता जनार्दन हे कोण आहे, तर संत एकनाथांचे ते गुरु आहेत, त्यांचे ते स्वामी आहेत. या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट, संत एकनाथांना परमार्थाची आवड होती, अध्यात्माची गोडी होती, रुची होती, म्हणून ते अगदी बालवयातच स्वामी जनार्दन स्वामीकडे गेलेले असताना त्यांना सांगितलं होतं की मला काय करायचं आहे, तर ध्यान शिकायचं आहे, मला ईश्वर भक्ती करायची आहे, परंतु मला त्या ईश्वराला प्राप्त करायचं आहे, तर तुम्ही मला ध्यान शिकवा. जनार्दन स्वामी यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतलं आणि त्यांनी हिशोबाचं काम दिलं. एकनाथ स्वामीसुद्धा अगदी निष्ठेने त्यांच्याकडे राहिले आणि रोज चोखपणे हिशोब करत होते. परंतु एक दिवस असं झालं की त्यांच्या हिशोबामध्ये तूट निर्माण झाली. मग आता ही जी तूट आहे ती त्यांना कुठे कमी जास्त होत आहे ते कळत नव्हतं आणि ते अगदी व्यस्त होऊन पूर्णपणे एकाग्र होऊन ती तूट शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळेस त्यांच्या दाराबाहेर कोण आलं होतं, जनार्दन स्वामी आले. आणि जनार्दन स्वामी काय करतात, बाहेर आल्यानंतर ते पाहतात तर संत एकनाथ अगदी तल्लीन होऊन त्यांचं हिशोब कार्य त्यांचं सुरू होतं. आणि दुसऱ्या दिवशी ते संत एकनाथांना बोलवतात आणि सांगतात की तू आता पूर्णपणे ध्यान करण्यासाठी सिद्ध झाला आहेस, तू आता ध्यान करू शकतो. एकनाथांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, तुम्ही मला कुठली ध्यानविधी सांगितली नाही, कुठलं अध्यात्म सांगितलं नाही, मला कुठलंच शिक्षण शिकवण दिलेली नाही आणि तुम्ही कसे म्हणू शकता की मी ध्यानासाठी योग्य आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी ज्यावेळेस तुझ्या दाराबाहेर आलो होतो आणि ज्या पद्धतीने तू तल्लीन होता, ज्या पद्धतीने तू एकाग्र झालेला होता, ही झाली ध्यानाची अवस्था. आता ज्या ठिकाणी तू तुझा हिशोब ठेवला होता त्या ठिकाणी तुला जे प्राप्त करायचं आहे, तुझं जे ध्येय आहे, जे ईश स्वरूप तुला बघायचं आहे ते तिथे ठेव, म्हणजे तू ती आत्मिक उन्नती साधू शकशील. तू ध्यान करण्यास आता पूर्णपणे पात्र आहे. या बोधकथेतून आपणही बोध घेऊ शकतो की तुमच्या आयुष्याचं जे ध्येय आहे, जे उदात्त उच्च ध्येय तुम्हाला ठेवायचं आहे ते ठेवा. ते म्हणजेच तुमचं ध्यान आहे, ते म्हणजेच तुमची समाधी अवस्था आहे आणि ती प्राप्त करणं हे प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. तरच या भवसागरातून आपण तरू शकतो. शेवटच्या ओळीत ते काय म्हणतात, मग ऐका जनार्दनी बाजार लटिका, संत संगा वाचुनी नोहे सुटका. मग ही आत्मिक उन्नती साधण्यासाठी आपल्या प्रत्येकाला काय करावं लागेल, तर सज्जन सांगत्य म्हणजे संतांचा सहवास असणं गरजेचं आहे, चांगल्या विचारांची संगत असणं गरजेचं आहे. ज्या समूहासोबत आपण राहत आहोत त्याची एक ऊर्जा कार्य करत असते बघा. अगदी तुम्ही जर साधं उदाहरण घेतलं की एखादा ग्रुप खूप हसत राहतो सतत आणि ज्याला हसायलाच आवडत नाही, ज्याच्या चेहऱ्यावर नेहमीच 12 वाजलेले असतात, तर त्या ग्रुपला तो कधीच जॉईन होणार नाही. किंवा एखादा ग्रुप सतत अभ्यास करत आहे, तर अभ्यास न करणारा त्या ग्रुपला जॉईन होणार नाही, तो त्याचा मित्रपरिवार असू शकणार नाही. किंवा एखादा ग्रुप जर वेगवेगळ्या ज्या कार्यक्रम होतात कॉलेजमध्ये, या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असेल, तर ज्याला या कलेची आवड आहे, रुची आहे, तोच विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये जॉईन होईल. म्हणजे काय तुमच्या लक्षात येतं आहे का की आपली जशी ऊर्जा असते त्या ऊर्जेसोबत आपण आकर्षित होत असतो.
मग या सर्व भवसागरातून आपल्याला जर पार व्हायचं असेल तर आपल्याला संतांची संगती नितांत गरजेची आहे. आणि ही संत संगती म्हणजे तुमच्या विचाराचा मित्रपरिवार तुमच्या अवतीभोवती तुमच्या जवळपास सतत असू द्या, जेणेकरून तुम्ही तुमची उन्नती साध्य करू शकाल. अशा प्रकारे या कवितेचा सारांश आपल्याला सांगता येईल. धन्यवाद.